संत तुकाराम महाराज जीवन दर्शन. संत तुकाराम महाराज आठवले की आपल्याला आठवतो महाराष्ट्रातील पुणे जिल्हा. या पुणे जिल्ह्यामध्ये पवित्र पावनीय इंद्रायणी नदी अनादी काळापासून वाहत असलेली, सर्वांचं दुःख सामावून घेणारी आणि शेजारी महाविष्णूचे अवतारी संत ज्ञानेश्वर आळंदी देवाची, अशा या पवित्र पावन भूमीमध्ये महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहुनिवासी संत तुकाराम महाराज यांचा जन्म, नवे नवे अवतार. म्हणून कोण्या महात्म्याचं वाक्य आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून कुळ हे पवित्र असायला पाहिजे, पावन असायला पाहिजे, गोड असायला पाहिजे. ज्या कुळामध्ये देवाला अखंड ध्यान करणारे, देवाच्या सानिध्यात असणारे, देवाला कधीच न विसरणारे आणि दुसऱ्यावर सदोदित परोपकार करणारी, दया करणारी, नम्र, गोड गोड बोलणारे, ज्याच्या मुखामध्ये गोड वाणी आहे, ते सुद्धा एक भजन आहे, ते सुद्धा पुण्यकर्म आहे, ते सुद्धा तप साधनेचं फळ त्याला मिळत असतं. म्हणून जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल तर या मुखाने गोड बोलावं, गोड बोलावं, गोड गोड गोड, आणि शक्य होईल तो परोपकार करावा, दया, नम्रता, शांतता. म्हणजे त्याचं जीवन सुखी होतं, त्याच्या मुलाबाळांचं जीवन सुखी होतं, त्याच्या कुळामध्ये सगळे सगळे सुखी होत असतात. मग आपल्याला यांचं कुळ बघावं लागेल. तर तुकाराम महाराजांचे वंशज जर बघितले तर विश्वंभर बुवा आणि त्यांची धर्मपत्नी जिचं नाव आहे अमाई माता, हे खरे देहूचे नाहीच. हे आहेत सातारा जिल्ह्यातील जावळीचे मोरे आंबिले. परंतु नित्य पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जावं आणि मुखामध्ये अखंड विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठलाचं अखंड नामस्मरण होतं. पुढे आपला जो कामधंदा आहे तोही करावा, पंढरीला जावं, मुखामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण असावं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना 2 मुलं झालेली आहे. एकाचं नाव ठेवलं हरी तर दुसऱ्याचं नाव मुकुंदा. हरी आणि मुकुंदा ही हळूहळू खेळण्या बागडण्यासारखे झाले, उड्या मारण्यासारखे झाले. तोच त्यांच्याही मुखामध्ये विठ्ठलाची गुढी लागली, विठ्ठलाचं नामस्मरण करू लागले, जगाच्या आईबापाची आठवण करू लागले हरी मुकुंदा. आणि तशातच तारुण्यात आले आणि सैन्यात भरती झाले. बघा, आई वडील विठ्ठलाचे, जगाच्या आईबापाचे भक्त, हे मुलंही देवाचे भक्त आणि देश सेवक झाले, दोघंही बंधू. त्या देश सेवक झाल्यावर सैन्यामध्ये पराक्रम करू लागले. पुढे यांची लग्नही झालेली आहे. मग निसर्ग नियम आहे, ज्याचा ज्याचा जन्म होतो, बाल्यावस्था, तारुण्य, वृद्धावस्था आणि मृत्यू, एक दिन जायचं हे सगळं सोडून. अशा अवस्थेत विश्वंभर बुवा देवाघरी गेलेले आहे. मग अमाई माता आणि हरिमुकुंदाच्या पत्नी यांनी, हरिमुकुंदांनी यांना घेऊन आपल्या नोकरीच्या गावी गेलेले आहे, तिथे राहू लागले. सैन्यामध्ये त्यांचा मोठा पराक्रम होऊ लागला.
तशातच एक दिवस काय झालं, अनपेक्षितपणे एका युद्धामध्ये दोघही भाऊ यांना वीर मरण आलेलं आहे हरिमुकुंदाला. मग हरिमुकुंदाची पत्नी म्हणते, आत्या म्हणजे सासूबाईला, अमाई मातेला, आमचा जगातला देव गेला. आणि हे शास्त्रही सांगतं, स्त्रीचा जगातला देव असेल तर तो पती आहे. पती सेवा परायण नारी तिची देवावरी सत्ता. जी स्त्री पतीला देव मानते, एखाद्या वेळेस ती मंदिरात नाही गेली तरी चालेल, परंतु आपल्या पतीला दैवत समजून जर वागत असेल तर तो देव तिच्या मागे पुढे फिरत असतो, तिच्या घराजवळ फिरत असतो आणि तिचे दुःख दूर करत असतो. आणि जी स्त्री पतीला देव मानत नाही, पतीच्या विरुद्ध वागते, तिचे काय होते माहिती पुढे? नालीतला किडा. ज्याही पुढे सांगू, तिला पुढच्या जन्मामध्ये लग्न झाल्यावर काही दिवसांनी वैधव्य प्राप्त होतं तारुण्यामध्येच. कारण मागच्या जन्मात तू पतीला दुःख दिलंस, आता मोकळी स्वच्छंदपणे राहा. म्हणून हात जोडून विनंती आहे, शास्त्र सांगतं, हे मी नाही सांगत. आणि अलीकडं चित्रपटानं मान्य केलं बघा ना, भला है बुरा है मेरा पती मेरा देवता है, हे गाणं येऊन गेलं एका चित्रपटात. असो, चला, हात जोडून विनंती आहे, स्त्रीनं पतीची सेवा करावी, पतीला देव मानावं, पती आज्ञा मानावी, आणि पुरुषाने भगवंताचं ध्यान करावं. आपला जो उपजीविकेचा उद्योग आहे तोही करावा प्रामाणिकपणे, परंतु मुखामध्ये भगवंताचं ध्यान असावं, परोपकार करावा, दया करावी, नम्र असावं आणि गोड बोलणं असावं. बस सगळं काही मिळतंय त्याला. तुकाराम महाराजांनीच पुढे सांगितलं ना, पुण्य ते पर उपकारण, पाप ते पर पीडा. पुण्य पापाची व्याख्या सोप्या भाषेत सांगितली. पुण्य कशाला म्हणते आणि पाप कशाला म्हणते? दुसऱ्यावर दया करणं, परोपकार करणं हे मोठं पुण्य आहे. गोड बोलणं हे पुण्य आहे. असो, चला. मग अशा प्रकारे हरिमुकुंदाच्या पत्नी सासूबाईंना म्हणू लागल्या, आम्हालाही वाटतं देहत्याग करावा, परंतु अमाई मातेनं सांगितलं, हरीच्या पत्नीला सांगितलं, तू तुझ्या पतीबरोबर तुझी इच्छा असेल तर तू जाऊ शकती, परंतु मुकुंदाच्या पत्नीनं जाऊ नये. कारण शास्त्र असं सांगतं, जिच्या पोटामध्ये वंशाचा दिवा आहे तो दिवा अखंडित होऊ नये, म्हणून तिने त्यावेळेस पतीबरोबर जाणं योग्य नाही. आणि मग हरीची पत्नी गेलेली आहे, हरिमुकुंदाही गेलेले आहे, विश्वंभर बुवाई गेलेले आहे. मग अमाई आणि मुकुंदाची पत्नी तिथून निघालेले आहे नोकरीच्या गावावरून, आणि फिरत फिरत त्या देहूत आलेल्या आहे. देहूत आल्यानंतर त्यांना गाव आवडलं, गावात राहू लागल्या. कोणीही सांगेल ते काम करायचं, मोलमजुरी करायची आणि देहूमध्ये राहायचं. काही काळाने सुंदरसं बाळ झालं. मग मुकुंदाची पत्नी म्हणते, आत्या बाळाचं नाव काय ठेवावं? अमाई माता म्हणते, बाई, आपल्या कुळामध्ये आपण सगळे विठ्ठलाचे भक्त आहे, आता आपल्याला दोघींना खूप काम करावं लागतं, मग या बाळाचं नाव विठ्ठल ठेवू. म्हणजे विठ्ठल नाव घेऊ बाळाचं, तरी भगवंताला ते पोहोचेल. असो, अशा प्रकारे त्या बाळाचं नाव विठ्ठल ठेवलेलं आहे. पुढे निसर्ग नियमाप्रमाणे विठ्ठल मोठा झाला, विठ्ठलाचं लग्न झालं, विठ्ठलाला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलेलं आहे महादेव. महादेव मोठा झाला, महादेवाचं लग्न झालं, महादेवाला मुलगा झाला, नाव ठेवलं पदाजी. पदाजी मोठा झाला, पदाजीचं लग्न झालं, मुलगा झाला, नाव ठेवलं कान्होबा मोठे झाले, कान्होबाचं लग्न झालं, कान्होबाला लग्न होऊन मुलगा झाला. पुढे कान्होबाला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं बोल्होबा. आणि बोल्होबा मोठे झाले, बोल्होबाचं लग्न झालेलं आहे. चारित्र्य संपन्न, कुलवान, गुणवान, रूपवान, धनवान अशी ती कनकाई मातेशी.
अतिशय भगवंताची भक्ती. आता इथपर्यंतचा काळ देहूमध्ये काय झालेलं आहे, आमाई माता आणि मुकुंदाची पत्नी मोलमजुरी करण्यासाठी आल्या होत्या. पुढे विठ्ठलाने एक छोटंसं दुकान थाटलेलं आहे, ते दुकान हळूहळू वाढवत गेलेलं आहे. महादेवाने ते मोठं केलं, त्यानंतर पदाजीनं मोठं केलं, त्यानंतर कान्होबाने मोठं केलं. असं करत करत आता बोलोबापर्यंत मोठं दुकान झालेलं आहे. अनेक वाडे झालेले देऊमध्ये, अनेक शेत्या घेतलेल्या आहे. 10-20 खेड्यामध्ये सावकारी आहे. अतिशय श्रीमंत घराणं, त्यावेळचं त्या काळामध्ये 10-20 खेड्यातलं श्रीमंत घराणं बोलोबा आणि कनकाई. पुढे बोलोबा आणि कनकाई मातेला 3 मुलं झालेली आहे. मोठ्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे सावजी सावजी सावजी. दुसऱ्या मुलाचं नाव आहे हेच ते संत तुकाराम, आणि तिसऱ्यांचं नाव ठेवलेलं आहे कान्हा कान्हा कान्हा. पुढे सावजी अतिशय श्रीमंत घराण्यातलं पोरगं, आणि मग लवकरच सावजीचं लग्न ठरलेलं आहे. सावजीचं लग्न झालेलं आहे. अख्खं गाव 10-20 खेड्यातले लोक मोठ्या थाटामाटात सावजीचं लग्न झालेलं आहे. सावजीची धर्मपत्नी घरी आली, परंतु सावजीचं मन संसारात रमत नव्हतं. सावजी म्हणायचे, मला संसार नको, परमार्थ करावा वाटतो. आणि तशातच सावजीची धर्मपत्नी अचानक देवाघरी गेलेली आहे. मग काय 10-20 खेड्याची अख्खं देहूगाव सगळं स्मशानभूमीमध्ये, अंत्ययात्रा संपली आणि घरी आलेले सगळे. परंतु त्याच संधीचा फायदा घेऊन सावजी घरादाराचा त्याग करून निघून गेलेले. खूप शोधाशोध घेतला, खूप बोलोबानी, पण नाही सावजी सापडले. मग बोलोबा आणि कनकाईनं म्हणावं, तुकाराम अरे आपल्या घरी काय कमी, वाडे जमिनी आहे, दुकानदारी आहे, पैसा आहे, सावकारी आहे, मग काय म्हणता आई बाबा. तुकाराम महाराज होते ते. आई बाबा तुमची जशी इच्छा असेल तसं वागा, मला काहीच म्हणायचं नाही. अरे आम्हाला तुझं लग्न करावं वाटतं, भरल्या डोळ्यांनी तुझा संसार बघावा वाटतो, सावजीचा हे असा झाला, आता तुझ्यावर भिस्त आहे. आई बाबा मग करा ना लग्न. आणि मग तुकाराम महाराजांच्या सुलत मामाची कन्या, जिचं नाव आहे रुखमान, जवळच देहूपासून काही अंतरावर लोहगाव आहे, या लोहगावची रुखमनशी तुकारामांचा मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झालेला आहे. अशातच तुकारामजींना एक मुलगाही झालेला आहे, त्याचं नाव संताजी ठेवलेलं आहे. आणि पुढे रुखमनला दम्याचा आजार झालेला आहे. मग बोलोबा आणि कनकाई म्हणतात, तुकाराम आता हिला मुलं बाळ होणार नाही, एकच मुलगा झालं, आम्हाला वाटतं तुझं दुसरं लग्न करावं. तुकाराम महाराज होते, करा ना मग आई बाबा. आणि मग पुण्याची आप्पाजी गुळव्यांची कन्या, जिचं नाव आहे तुम्हाला माहीत असेल जिजाबाई, जिजामाता, जिजामातेशी पुनर्विवाह तुकारामांचा झालेला आहे मोठ्या थाटामाटात. त्यानंतर काय, मग तुकारामांना हळूहळू 3 मुलं झालेले, 3 मुली झालेल्या आहे. मग मुलांची नावं काय ठेवलेली आहे. सगळ्यात मोठा मुलगा आहे, त्याचं नाव ठेवलेलं आहे महादेव. दुसऱ्याचं नाव आहे विठोबा, आणि तिसऱ्याचं नाव आहे नारायण नारायण नारायण, अशी नावं ठेवलेली आहे. मुली 3 झालेल्या आहे, गंगा, काशीबाई आणि भागीरथी. अशा प्रकारे सुखी कुटुंब आहे. पुढे बोलोबा कनकाई देहावसन झालेलं आहे. तुकारामांची पहिली पत्नी यांचंही रुक्मणचंही देहावसन झालेलं आहे. अशातच तुकारामावर घराची जबाबदारी आलेली आहे. आणि अशा प्रसंगी महाराष्ट्रभर भयंकर असा दुष्काळ पडलेला आहे. पाऊसच पडला नाही. त्याच्या पुढच्या वर्षी लगेच पाऊस नाही, त्याच्या पुढच्या वर्षी नाही. लोक अन्नान्न करू लागले, पाणी करू लागले. परंतु तुकारामांचं घर गच्च भरलेलं, दुकानदारी, 10-20 खेड्याच्या सावकारीच्या वयाची एक खोली भरलेली, इकडे धान्याचे कोठार भरलेले. तुकाराम महाराज म्हणतात, मला वाटतं हे सगळं वाटून द्यावं, पण आपला भाऊ कान्होबा काय म्हणे. मग तुकारामाने टाळ घेतलेला आहे आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत ते देहूचा त्याग करून गोरांडा भंडारा डोंगराच्या पल्याड गेलेले आहे. आणि तिथे जाऊन डोळे बंद करून एका झाडाखाली अखंड अखंड विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम
विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठलाच्या नामात रात्रंदिवस बसलेले. इकडे जिजाबाई कान्होबानी अनेक गावोगावी माणसं पाठवली, तुकाराम महाराज नाही सापडले. पण त्या माऊलीनं जिजामातेनं एक व्रत ठरलं, माझा जगातला देव पती. जे बघा, जिजामाऊली पतिसेवा परायण नारी होती, पतीला देव मानणारी होती. ती म्हणाली, माझा पती सापडत नाही तोपर्यंत मी अन्नाचा आणि पाण्याचा कणही घेणार नाही. माझं जीवनच पती आहे, पती सेवा करणं. आणि पतीच नाही, मग काय करायचं? याच्यात एक दुसरं उदाहरण देऊ का तुम्हाला? महाभारताकडे बघा. अरे, धृतराष्ट्र हा हस्तिनापूरचा राजा होता, राजा. आणि गांधार देशातील गांधार नरेशाची कन्या, जिचं नाव आहे गांधारी. गांधारी ही गांधारी धृतराष्ट्राला द्यायचं ठरलं. गांधारी माहीत नव्हतं, माझा नवरा जन्मतः आंधळा आहे. परंतु लग्न जवळ आलं, वरात आली, मांडवात आले. आता सावधान होणार, मंगलाष्टकाची तयारी. आणि तिला समजलं, माझा पती जन्मतः आंधळा आहे. त्याच वेळेला आपल्या मैत्रिणीला सांगितलं, या डोळ्यावर पट्टी बांध. ज्या पतिदेवाला जग पाहता येत नाही, तो जग पाहू शकत नाही. मी कशाला जग पाहणार? जगाशी माझं काय घेणं आहे? मला ज्याच्या गळ्यात बांधलं, तो जसा असेल तसं मी राहील. तेच माझं दैवत, तोच माझा पती, तेच माझं सर्वस्व. काय करायचं मला? हा आदर्श स्त्रियांनी घ्यावा. हो, विचार करायचा थोडासा जरा. आणि त्या गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली, ती शेवटपर्यंत ठेवली होती. असो, आता तिकडे जाण्याला वेळ नाही. असो, म्हणून मला पुन्हा सांगावंसं वाटतं बाबांना हात जोडून, की जीवनामध्ये स्त्रीनं पतीला त्रास देऊ नये. पतीला खुश ठेवलं तर सगळे देवता खुश. तिच्या सेवेला, तिच्या मुलाबाळांना सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस, संसार, प्रपंच, लग्न, नोकऱ्या, हे कशामुळे होतं? पती खुश तर हे सगळं होणार. पती दुःखी तर त्या घरात दुःखच राहणार. किती लक्ष्मीन पैसा असला आलेला, त्यांचं प्रारब्ध मागच्या जन्माचं चांगलं असेल म्हणून तिथं लक्ष्मी नांदण येऊन पुण्यकर्मामुळे, पण सुख मिळणार नाही. म्हणून पतीला दुःखी ठेवलं तर सुख नाही त्या घरात. आणि दुसरं, प्रत्येकाने गोड बोलावं, परोपकार करावा, नम्रतेनं वागावं. दुसऱ्याला दुःख होईल असं वागूच नाही. हे मोठं पुण्यकर्म आहे. असो, चला. आणि मग तुकाराम महाराजांना वाटलं, काय करावं आता? घेतलेल्या टाळगळ्यामध्ये भंडारा गोंडारा डोंगराच्या पुढे गेलेले, एका झाडाखाली भगवंताचं ध्यान करत बसलेले जिजामाऊलीनं कान्होबानी खूप शोधाशोध घेतलेला, नाही सापडले, थकले सगळे. पण त्या माऊलीनं ठरवलं, माझा देव भेटेपर्यंत मी अन्नाचा पाण्याचा कण घेणार नाही. मग मुलं जेवत नव्हती, कान्होबा जेवत नव्हता. मग जेवल्याचं भासवायच्या, ते मी बी जेवले तुमच्याबरोबर खोटं. आणि मुलांना जेव घालायच्या, कान्होबाला जेव घालायच्या. आणि त्या तशाच आपल्या पतीच्या स्मरणात राहायच्या. पुढे एक गोराख्याची नेमकी गाय हरवली. त्या शेजार्थ तो फिरत त्या भंडारा गोरांडा डोंगराच्या पुढे, जिथं दिवसा चीट पाखरू नये, माणसं घाबरतात दिवसा, त्या ठिकाणी तो गोराखी गाय पाहण्यासाठी गेलेला आहे. पाहतो तर समोरून आवाज येतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठलाच्या नामामध्ये दंग असलेलं बघितलं. आणि तो गुराखी धावत पळत वापस आलेला आहे. जिजाई कान्होबा मी तुकारामाला डोळ्याने पाहिलं. तुकाराम भंडारा गोरांडा डोंगराच्या पुढे, आणि कान्होबा आणि तो गुराखी धावत गेलेले आहे. कान्होबा जवळ गेला आणि तुकाराम महाराज डोळे बंद करून भगवंताच्या नामात तल्लीन होते. गेला तसा पायावर आपलं डोकं ठेवलं कान्होबानी
रडू लागला आणि सांगू लागला, दादा घरी चल, घरी चल. तुकाराम महाराज म्हणाले, घरी कशाला नेतोस? संसार प्रपंच तुम्ही करा बाबा हो, काय करायचं ते करा. आपल्या घरी एवढे सावकार्यान फावकार्यान पैसे आणि लोक उपाशी दुष्काळ पडले, कशाला मला घरी नेतोय? मी बरा भगवंताचं ध्यान करतोय. नाही दादा चल, तू जसं करशील तसं मला मान्य. आणि मग ते तिघाही चालत चालत आलेले. तेवढ्यात देहूच्या, आता देहूत शिरायचं, इंद्रायणी नदी पास करून देहूत जायचं. तुकाराम महाराज थांबले आणि कान्होबाला सांगितलं, गावात जा, गावात दौंडी द्यायचं सांगा. तुमचं आमचं काही सावकारीचं कोणाचं काही राहिलं नाही, त्या सगळ्या वया आणून या डोहात टाक इंद्रायणीच्या. दुसरी गोष्ट, धान्याचे कोठार खुले करून द्या, दुकान उघडून द्या, शेतीवाडी ज्याला लागली ते घेऊन जा म्हणा, काहीच ठेवू नका. फक्त खळवाडीला जे झोपडं आहे ते आपल्याला राहण्यासाठी ठेवायचं बस. आणि अशा प्रकारे कान्होबानी आपलं जे तुकाराम महाराज म्हणाले ते कर्म केलेलं आहे. मग हे घरी आलेत आणि आता पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन तुकाराम महाराज, देवा आता तू मी, मला दुःख दे, वाट्याला किती दे दुःख, दुःख पाहिजे मला. कारण दुःख दिलं तर मी तुला विसरणार नाही, आणि तू मला सुख दिलं तर मी तुला विसरन ना, म्हणून मला दुःखच बरं आहे माझ्या वाट्याला. अशा प्रकारे तुकारामाकडे काही राहिलं नाही आता. मग पुढे निसर्ग नियमाप्रमाणे असा पाऊस पडला, लागोपाठ सलग पावसाळे भरपूर पडत गेले, लोक सुखी झाले. पण तुकारामाचं काय परिस्थिती? शेती नाही, दुकानदारी नाही, जमिनी नाही, वाडे नाही, घरदार नाही, सावकारी नाही. आता कसं काय जीवन जगायचं? कोणीतरी काहीतरी देऊ लागलं थोडंफार, ते घेऊन त्यावर पोट भरण्याचं साधन, उदरनिर्वाहाचं साधन, जोंधळा वगैरे आणून त्या जिजामाऊली दळायच्या, त्याच्या भाकरी करायच्या, मुलामुलींना जेव घालायचं, कान्होबाला जेव घालायचं, आणि उरलेलं आपल्या डोक्यावर घ्यायचं. आणि माझा पती कुठं आहे, कोणत्या डोंगराकडे, तिकडं जावं, आपल्या पतीला जेव घालावं आणि उरलेलं आपण खावं. अशी कालक्रमणा चालली. तुकाराम महाराज अखंड मुखामध्ये जगाचे माईबाप विठ्ठल रुक्मिणीच्या ध्यानात असायचे. परिस्थिती दुःखमय झालेली. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आपली कसली परिस्थिती दुःखमय, अगदी सुखी आहोत आपण, काही कमी नाही आपल्याला, आपण चांगले आहोत. बघ, अखंड मुखामध्ये देवाचं नामस्मरण, अखंड अखंड अखंड. परंतु उपासमारीची वेळ आलेली. कधी कधी कोणी काही दिलं नाही तर हे कुटुंब पाणी पिऊन झोपायचं, अंगावर वस्त्र नाही साधे की खायला नाही, दैनावस्था झालेली. परंतु मुखामध्ये विठ्ठलाचं चिंतन. आणि एक बघा, जिजामाऊली पतीला परमेश्वर मानायच्या आणि पतीला दोष देत नव्हत्या. काय म्हणायच्या? ह्या जगाचा माईबाप हा विठ्ठल आणि ही रुक्मिणी, ह्या काळ्यानं माझ्या नवऱ्याला येड लावलेलं आहे. म्हणजे शिव्या द्यायच्या, बोलायच्या त्या कोणाला? जगाच्या माईबापाला. आणि पतीला दोषारोपण देत नव्हत्या. आणि पती तुकाराम महाराज अखंड देवाच्या सेवेमध्ये होते, अखंड अखंड अखंड. अशा प्रकारे भगवंताचं ध्यान होतं. परिस्थिती बिकट होती. एकदा एक शेतकरी म्हणाला, तुकाराम, तुम्हाला उत्पन्नाचं साधन नाही, देवाचं नाव घेत बसता. मग एक काम करा ना, या वर्षी मला 40 पोती ज्वारी होणार आहे. ज्वारी आपली फार चांगली आहे. तुम्ही इथं देवाचं नाव घेत बसता या मंदिरात, त्याच्याऐवजी आपल्या शेतीमध्ये माळूंचा केलेला आहे ज्वारीत, त्याच्यावर बसत जा, पाखरं राखा आणि तिथं किती का देवाचं नाव घ्या, मोठ्या मोठ्याने घ्या, कसं घ्या. ज्वारी तयार झालेली, एक पोतं ज्वारी मी तुम्हाला देऊन टाकेन. तुकाराम महाराज होते ते. बरं, काय हरकत नाही. आणि तुकाराम महाराज इथं विठ्ठलाचं नाव घ्यायचं मंदिरात, तर चला तिथं घेऊ. आणि मग तिथं बसलेले तुकाराम महाराजीने पाहिलं, त्यांचं मोठ्याने सुरू झालं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. त्यावेळेला मात्र पाखरं आहे ना पळून जाऊ लागले. तुकाराम महाराजींनी डोळे उघडले, अरे पाखरं पळतात. मग
हृदयातल्या हृदयात पांडुरंगाचं नामस्मरण सुरू केलेलं आहे. काय झाली परिस्थिती? पाखरं यथेच्छ खाऊ लागले, काहीच ठेवलं नाही. काही पाखरं त्यांच्या डोक्यावर, काही खांद्यावर येऊन बसायचे, मस्त यथेच्छ बसायचे, तिथंच खायचे. एक दिवस शेतकरी आला, पाहत होता, बाबा 40 पोती ज्वारी होणार होती, येड्या तुक्याना 4 पायल्या होणार नाही. सगळं खाऊन घेतलं ना. राग आला तुकारामाला, धरलं माळूंच्यावरून, ओढलं खाली. चाल गावाच्या पाटलाकडे, देऊमध्ये नेलेलं आहे. गावाच्या पाटलाकडे नेलं. पाटील थोडा हुशार होता, समजूतदार होता. पाटील म्हणाला, काय झालं? म्हणे 40 पोती माझी ज्वारी होणार होती, ह्या तुक्याला राग खायला दिलं, मला दया आली, 1 पोत देईन म्हणलो तर 4 पायल्या होणार नाही. सगळं संपलं. का हो तुकाराम? पाटील म्हणाले, तुकाराम महाराज काय हे बरोबर आहे का? नाही होईल 40 पोते. पाहता हे म्हणतात तर काय करावं? आणि नाही झाले तर? शेतकरी म्हणाला, मी देईन. तो शेतकरी म्हणतो, येड्या तुक्या, तर जमिनी वाटून दिल्या, वाडे वाटून दिले, धान्य वाटून दिलं, सगळं दिलं, आणि तू काय देशील? तुझ्याजवळ काय? पण पाटील हुशार होता. पाटील म्हणाले, हे पहा शेतकरी पाटील, धान्य तयार करा, कमी पडलं तर मी जबाबदार. तुकाराम महाराज देतो म्हणले ना, पुढचं बघू आपण. आणि मग काय, ज्वारी तयार होऊ लागलेली आहे खळ्यावर. मोजायला मोजणारे बसलेले आहे. 40 पोते मोजून झाले, 100 पोते भरले, 140 पोते ज्वारी झाली. पाटील आलेला आहे खळ्यावर. पाटलाने सांगितलं, हे बघ, तू किती वेळेस वादामने म्हणत होता 40 पोते, मग 40 तुला घेऊन 100 पोते तुकारामाच्या घरी नेऊन घाल. तुकाराम महाराज, नाही पाटील, असं नका करू. हे 100 पोते तुमच्याकडे ठेवा मंदिरात. सप्ते पारायण काही कोणी लोक येतात, त्यांना तुम्ही आपलं द्या, वाटा, त्या मंदिराला खर्च करा. काय करायचं? मला नको आहे, मला काहीच नको. असे तुकाराम महाराजांचं जीवन दर्शन होतं. बाबा साधी गोष्ट नाही. अखंड मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं. नाही घेतली ज्वारी. पुढे महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे राजे पहिले छत्रपती शिवाजी महाराज, या तुकाराम महाराजाची कीर्ती पसरली होती. तर ते कीर्तनात येत, कधी कधी सत्संगात येत, देवाच्या गोष्टी सांगायला लागले. आणि शिवाजी राजांना वेळ असेल तर ते रायगड सोडून देहूला येत आणि तुकाराम महाराजाच्या चरणावर लीन होत असत. जमिनीवर बसून तो राजा सत्संग ऐकायचा, देवाच्या गोष्टी ऐकायचा. आणि मग काय, त्या राजाला कळालं की माझ्या राज्यामध्ये असा भक्त आहे देवाचा की तो उपाशी राहतो पाणी पिऊन. मग मी राजा असून काय कामाचे? 32 मनाचं सोनेरी सिंहासन माझं काय कामाचं? माझ्या राज्यात कोणी सज्जन सत्पुरुष उपाशी राहत असेल आणि मी जर एवढा सुखी असेल, फायदा नाही. दुःखी झाले शिवाजी राजे आणि रायगडावर त्यांनी 50 किलो सोन्याचं गठोडं बांधलं. आणि इथं एक आदर्श घ्या, कोणाकडे दिलं ते? त्यांनी त्यांचा विश्वासू, ज्याचं नाव आहे फतेह खान, मुस्लिम. म्हणजे मला एक सांगा, शिवाजी महाराज कोण्या जातीत बांधता? कोणी म्हणतं मराठी होते, हिंदू होते. अरे शिवाजी राजे हे या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या सगळ्यांचं दैवत आहे, सगळ्यांचं. कारण त्यांनी समान न्याय, समान अधिकार, समान हक्क आणि गोर गरिबांना सगळ्यांना अधिकार मिळवून दिले. असा तो राजा, तो सगळ्यांचं दैवत आहे. त्या राजाने फतेह खानला 50 किलो सोनं घोड्यावर ठेवून पाठवलेलं आहे देहूमध्ये. फतेह खान आला. गावात आल्यावर त्यांनी चौकशी केली. संत तुकाराम महाराज कुठं राहतात? पारावर बसलेले काही ग्रस्त होते. लागले हास्या पिकला, हे येडा तो क्या, आमच्या गावचा म्हणे संत तुकाराम, तो तिकडं झोपडाय खळवाडीला जाय. आणि मग ते मनात फतेह खान म्हणतो, माझ्या राजानं पारखलेला संत तो महान संत असेल. आणि तो तसाच पुढे चालला. पुढे कमरेत वाकलेली एक म्हातारी रस्त्यात होती. आजी, फतेह खान म्हणतो, बघा आजी, तुकाराम महाराजाकडे चाललो मी. कशाला? शिवाजी राजांनी रायगडावरून पाठवलं का तुकाराम महाराज उपाशी राहतात म्हणून 50 किलो सोन्याचं गठोडं घेऊन पाठवलं. म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हणाली, फतेह खान, अरे तो सोनं घेणार नाही, तुकाराम काहीच घेत नाही. तू एक कर, ह्या देवळात ठेवते गठोडं
आणि खिडकीत लपून बघ काय होतंय ते. तुकाराम आता इथं दर्शनाला नित्य येत असतो. आणि मग अशा प्रकारे तुकाराम महाराज, त्यांच्याबरोबर असलेली गंगाजी मवाळ, संताजी जगनाडे हे त्या मंदिरात आलेले. दर्शन घेतलं आणि बाहेर निघले. तुकाराम महाराज म्हणतात, गंगाजी, संताजी, अरे या मंदिरात काहीतरी घाण पडलेली, घाण करून ठेवली कोणीतरी. त्यावेळेला गंगाजी आणि संताजी म्हणतात, नाही, आम्हाला तर काहीच वास येत नाही, एकदम छान आहे मंदिर. तुम्ही पहाटी येऊन पूजा करून गेलात देवाची, पांडुरंगाची, रुक्मिणीची, जगाच्या आईची, आणि मंदिर स्वच्छ झाडून गेलेलं आहे, स्वच्छ आहे सगळं. अरे नाही, चांगलं बघा, दोघंही बघा मंदिरात. आणि मग संताजी आणि गंगाजीनी ते मंदिर परिसरामध्ये बघितलं तर एक गठुडं दिसलं. आणि उघडून पाहिलं तर त्यात सोन्याचं गठुडं. हे फतेखान खिडकीतून लपून पाहत होता. आणि ते पळत गेले. तुकाराम महाराज, आपल्या मंदिरात 50 किलो सोन्याचं गठुडं आहे. मग म्हणलो ना मी, कोणातरी घाण केलेली या मंदिरात, तुकाराम महाराज म्हणतात. तेवढ्यात फतेखान समोर गेला, तुकाराम महाराजाच्या चरणावर नतमस्तक झाला आणि सांगितलं, महाराज, रायगडावरून हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती यांनी मला पाठवलं हे सोनं घेऊन, की तुकाराम महाराज याच्या घरी चूल पेटत नाही, पाणी पिऊन झोपतात, काहीच नाही, म्हणून हे 50 किलो सोनं तुम्हाला राजाने पाठवलं, हे घ्या. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, फतेखान, तुम्हाला आमचा नमस्कार. हात जोडून विनंती करतो, हे सोनं रायगडावर घेऊन जा आणि राजाला सांगा हे हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी आहे, हिंदवी स्वराज्याचं सोनं आहे, मला नकोय, मला नकोय, 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 नकोय. ते परत केलेलं आहे. असे होते शिवाजी राजे, असे होते इकडं तुकाराम महाराज. पुढे तुकाराम महाराजांची कीर्ती पसरत चाललेली आहे. पुण्यामध्ये एक अवलिया फकीर संत होता, ज्याचं नाव होतं अनगड शहा. आणि त्याला कळालं, हा फारच तुकाराम लय प्रसिद्धीस पावला, मी मोठा आहे ना, मी पुण्याचा, मला रिद्धी प्रसन्न आहे. आणि तो निघालेला आहे कशासाठी? तुकारामाची फजिती करण्यासाठी. तो आलेला आहे देहूमध्ये. त्याच्याजवळ एक कटोरा होता. त्या कटोऱ्यामध्ये शेतकरी लोक पोतेचे पोते वतायचे, तरी तो भरत नव्हता. आणि त्याला वाटलं आता तुकारामाची फजिती करू. आलेला आहे, गावात चौकशी केली, तुकाराम महाराज कुठं राहतात हो? लोक म्हणे ते झोपडं खळवडीला. आणि मग तो तिथे गेलाय. अलीकडंच सुरू केलेलं आहे त्याने, अनगडशहाने. काय सुरू केलं? हातात कटोरा आहे. भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा, भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा, भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा. त्याच वेळेला जिजा आई कुणीतरी थोडी ज्वारी दिली होती, त्या दळत होत्या. आणि दळून त्याच्या भाकरी करून त्या मुलाबाळांना खाऊ घालणार होता. उरलेल्या आपल्या पतिदेवाला खाऊ घालून त्या खाणार होत्या. अशा अवस्थेत तिथे तुकाराम महाराज तर भंडारा डोंगरावर विठ्ठलाच्या नामात तल्लीन. मग तिथे होती भागीरथी. तिला आवाज आला, भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा. भागीरथी पळत आली आणि आपल्या आईजवळ, जिजाईजवळ उभी आहे. जिजाई दळत होत्या. आणि भागीरथी काय म्हणते, आई, दारात साईबाबा आलेला आहे, अतिथी आलेला आहे, त्याला विनमुख पाठवायचं नाही, मुठभर पीठ दे, यातलं मी त्याला देऊन येते. जिजाईला राग आला. जिजाई म्हणाली, त्या फकीराला, त्या दारातल्या माणसाला आपलंच घर सापडलं का? जिथं रात्री पाणी पिऊन झोपलोय, शेजाऱ्यांनी जोंधळे दिले ते जळू राहिले, आणि त्याला म्हणा अख्खं गाव तिकडं जाय, तिकडं कुठं माग दुसऱ्या घरी. एवढं लेकरू ती म्हणतं, आई असं बोलू नको, दारात आलेल्या अतिथीला विनमुख पाठवू नको, काही का वेळेना मुठभर दे ना पीठ. मी आज तुला सांगते आई, का रात्री पाणी पिऊन झोपलो, आज बी पाणी पिऊन मी झोपन, तुम्ही सगळे जेवा, पण माझ्या वाट्याचं मुठभर पीठ त्याला दे. त्यावेळेस जिजाईला राग आला, नाही मिळत. आणि जिजाईचं लक्ष दळण्यात गेलं असताना अचानक भागीरथीनं मुठभर पीठ घेतलेलं आहे आणि पळणार फकीराला देण्यासाठी. तो जिजाईनं हातावर टोला मारला, पीठ गेलं खाली पडून सगळं. पण 2 बोटाच्या चिमटीत कणभर मीठ राहिलं, पीठ राहिलं. तसंच घेतलं आणि धावत पळत आलेली आहे. हातात ते कणभर पीठ आहे. आणि दारात येऊन काय म्हणते,
कराग्रहण साई चिमुट ही कराग्रहण साई, कराग्रहण साई चिमुट ही कराग्रहण साई. निर्धनतेने दिदला थारा अन्न घरी नाही, निर्धनतेने दिदला थारा अन्न घरी नाही. आम्ही निशिदिन राहतो उपाशी कराग्रहण साई चिमुट ही कराग्रहण साई. आता अनगडशा आता पहिलाच रिद्धिसिद्धीवाला थोडा गर्व झालेला, पण काय जाणो भगवंतानी त्याच्या हृदयामध्ये म्हणजे दया दिली आणि तो काय म्हणतो, मला तर फजिती तुकारामाची करायची. या पुरीनं काय केलं लेकरानं, आणि तो खाली वाकला आणि टाक बेटा पीठ. काय सांगावं, 2 बोटाच्या चिमटीतलं कणभर पीठ त्याच्यात पडलं. तो कटोरा गच्च भरला, पीठच संपेना हातातलं. गच्च भरला आणि पीठ खाली वाहू लागलं, तरी पीठ पडूनच राहिलं. तो घाबरला फकीर, त्याने फेकून दिला कटोरा आणि त्या मुलीला कवटाळलं, जवळ घेतलं आणि काय म्हणतो, बेटा कन्या तू कुणाची ग. खूप भागीरथीला भरभरून आलं, कारण आजपर्यंत त्या देहूमध्ये येड्या तुक्याची येडी भागी म्हणणारे लोक होते, अर्वाच्य बोलत होते, आणि आज तिला मायेनं बोलणारं जवळ घेऊन कुरवाळणारं भेटल्यावर तिचं हृदय भरभरून आलं. आणि ती काय म्हणते, निर्धनतेने दिदला थारा अन्न घरी नाही, आम्ही निशिदिन राहतो पाशी कराग्रहण साई, कराग्रहण साई. त्यावेळेला तो अनगडशा म्हणतो, कुणाची ग कन्या. मग त्यावेळेस ती म्हणते, मी संत तुकयाची कन्या, मी संत तुकयाची. अशा प्रकारे त्या अनगडशा रिद्धिसिद्धीवाल्याचा गर्व तुकाराम महाराजाच्या लहान्या भागीरथीनं हरण केला. आणि त्याने ठरवलं, त्या अनगडशहाने आजपासून तुकाराम महाराज देवाच्या गोष्टी सांगायच्या असल्या, कथा कीर्तन सत्संग असेल तर तिथली जागा झाडून काढायची, तिथं अंथरून टाकायचं. ही सेवा त्याने अखंड सुरू केली आणि तो तुकाराम महाराजा दास बनला. असे अनेक दृष्टांत आहे. जगाचा माईबाप म्हणायचा, अरे अरे तुकाराम तुला काय देऊ, तर यांनी म्हणावं, तुला द्यायचं तर दुःख दे, आम्ही तुला विसरणार नाही. कधीच काही नाही मागितलं, कधीच नाही मागितलं, परंतु मुखामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण होतं. अशा प्रसंगामध्ये तुकाराम महाराजाचं जीवन फार गोड गोड होतं, भक्ती होती अलौकिक. आणि अशातच तुकाराम महाराजांचं खूप गोड भक्तीमुळे जीवन गोड होतं. असाच एक प्रसंग आहे. तुकाराम महाराज सत्संग सांगत होते आणि शिवाजी राजांना कळालं सत्संग अमक्या गावात आहे. ते येऊन बसले तिथे. तेवढ्यात कोण्या खोडसाळाने निजाम मुघलांना निरोप दिला, अरे शिवाजीला पकडा, पाठवा सैनिक. आणि 2000 सैनिक पाठवले. आणि आता शिवाजीराजे कीर्तनात पुऱ्या त्या गावाला वेढा, जेवढे लोक गावात त्याच्यापेक्षा 5 पट सैनिक पाठवले. आता शिवाजीराजे पकडल्या जातील. हळूच कीर्तन रंगात आलेलं होतं. तुकाराम महाराजाच्या कानात कुणीतरी सांगितलं. तुकारामाने देवाचा धावा केला, देवा तुझ्या नामस्मरणामध्ये माझ्या कीर्तनामध्ये जर कधी हिंदवी स्वराज्याचा राजा पकडला गेला तर या तुझ्या नावाला काय अर्थ रे देवा. आणि अचानकच जगाच्या मायबापाने पंढरपूर सोडलं, हुबेहूब शिवाजी झाले. घोड्यावर स्वार होऊन सैनिकांनी पाहिलं, अरे हा शिवाजी इकडे, पकडा पकडा. आणि पळतच सुटले खरे शिवाजी महाराज. कीर्तनही संपलं, रायगडावरही पोहोचले तरी ते पळतच होते, पांडुरंग सगळ्या सैनिकाला घेऊन. अशी जगाचा माईबाप सगळ्याच्या मागं पुढं असतो. फक्त तुमच्या हृदयामध्ये दया, शांतता, नम्रता, गोड बोलणं, परोपकार हे असावं.
तुमचे संकट निश्चित देव दूर करतो. सुखाचे दिवस तुम्हाला मिळेल, तुमच्या मुलाबाळांना मिळेल. प्रारब्धवश तुमचं मागचं पापकर्म असेल ते तुम्हाला भोगावं लागेल, पण निश्चितच पुढे मुलाबाळांना सुख मिळेल, यात शंकाच नाही. देवाचं केलेलं कधीच वायाला जात नाही. म्हणून ज्याने त्याने नियम पाळा, आपला आपला परमार्थ करा आणि कोणत्याही देवाचं नामस्मरण, कोणत्याही देवाची भक्ती कधीही करा. खाता पिता उठता बैसता मुखी बोला राम राम राम, कृष्ण 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 नारायण नारायण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ओम नमः शिवाय. म्हणजे असं कोणतंही नामस्मरण घ्या, देवाला ते पावन होतो. असो अशा या तुकाराम महाराजाविषयी कितीही बोललं तरी शब्द अपुरे आहेत. काय बोलणार आपण? फक्त मला पुन्हा एकदा सांगायचं, त्यांचं जीवन हे त्या इंद्रायणी नदीसारखंच आहे. कितीकही दिवसभर बोललं तरी कमी पडेल, असं एवढं गोड जीवन आहे. परंतु आपण एकच घ्या की तुकाराम महाराजांचं आदर्श घ्या आणि चांगले वागा, गोड बोला, परोपकार गया. किती बोलावं त्यांच्याविषयी, अजून लई बोलायसारखं. परंतु आता शेवटी तुकाराम महाराजांचं आपण जे म्हणतात ना, तुकाराम तुकाराम म्हणता कापे यम, धन्य तुकोबा तेने केला हा पुरुषार्थ. अशा प्रकारे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल मावली तुकाराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुशी बांधिला सेतु जेने, अनाथादिना कारणे तुकयाने. तुका तोची तो परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगी. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागे तिये दिव्य लोकाशी नेले, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल मावली तुकाराम. अशा प्रकारे वाणीला पूर्ण विराम देतो. झालेली सेवा तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो.